बै न पशा पाहून बी बोलत कराळे पण लागी राय ना भो. कराई कसा तोंड वाशीन चाल राहणार आहे का हो आप्पा काय म्हणतस? आता सकाळी ना पारे कथा जाई राहणार. काय नाही हो आप्पा, गे गाडीने पेट्रोल संपी तर असं मग तर पेट्रोल पंपावरून घेऊ बा असे. अरे काय त्या गाड्या असा कुच्चा मोडतस घेणं आणि देणं. हो जरासा सायकली सुईकली इकत घ्यावा ना जरासा व्यायाम हो. आमनासारखा पाय तर त्यात तंदुरुस्त शेत आम्ही. आमना जमाना नाही बा, अजिबात गाडी नव्हती गोडी नव्हती काही नव्हतं. अशा रगबन शेतच आम्ही अजून बी पाय का. अहो आप्पा, गाडी काही नाही गरमाच होती आणि काही नाही एसटी वरच जाई रे तू, तो काय विषय नाही. पण आता बाईले सासरवाडीला सोडणं शे, मग तेवढा करता गाडी तर काढणीच पडी नाही का. मग ती काकी कोरडी पटक होई जायची. मग आता पेट्रोल पंपावरून जा जरा पेट्रोल घेस आणि टाकच होत असते ना मग जरा असं भाऊ अशी. बैस रे जावाय पेट्रोल घ्यावाले बैस. बसा ना, तो विषय नाही शे, पण काय आता टाइम ही राय ना. जाऊ दे रे कायम नशेबडा. काय मग पी बसेलची सकाळी ना पारे. का रे बैस. काय चर्चा चालची अण्णा? काय नाही रे भो, अहो दोंड्या जाईरा त्या पेट्रोल घेवाले म्हणतो बैस जराच कंपनी देवाले. हो काय सकाळी ना पारे काय करमत नाही. दुपार तापाना घर जावा झोपी घेवा. मग आता जरास येवा कट्टावर दोन शब्द चावळवा असे. दोंड्याव काय रे भाऊ? अरे तू कथा पेट्रोल घ्यायला जायरा ना. अरे दुनियाभर नाही गर्दी शे पेट्रोल पंपावर. मग अजून मर म्हणे मागवी राहणार पेट्रोल आणि तू पेट्रोल टाकी राहणार गाडी मा जरासा जाऊ देत नाही जरा तरे दे ना भाऊ. अरे बापू, पेट्रोलनं काय विषय नाही शे, पण तुनी होय नाही तुला माहित छे ना कसे बेकाढवा असच ते. आता सासरवाडीला सोडण्याशी हो जरासा उन्हाळा चालशी कुड्या पापड काही ना चकल्या चुकल्या त्या करायला दाडण्याशी आता मग जाणंच पडे ना सोडाले. हो कशी शे भो बाईने जातशी. काय रे गडाओ, काय मस्त तुम्हाला गप्पा चाली राहण्यात. बशी गे रे बाप्पू बशी गे. काय रे भाऊ कथा चालला सकाळी ना पारे. काय नाही भाऊ, तुला तर माहिती आपली जिंदगी कशी शे अशी. बाईने धाडा आता टाकी घ्यावाली गॅसने टाकी संपी जायची. टाकी लई येस ना. आणि गॅस टाकी काय खांद्यावर उचल नाही जाशी. नाही रे भाऊ, खांद्यावर कत सोन्या लगेच फोन करसो ना. आहे भाऊ चालतं, गॅस टाकी घेवायला चालतं लगेच फोन करसो त्याले. खांद्यावर कत भाऊ जाते ना पासोळ्या मू एकवी. प्रत्येक नावांगे धावपळ बयान जिंदगी शणार आहे. धावपळ काय विषय नव्हता आप्पा, पण काय सांगा तुम्ही आता युद्ध जो पण चालू होईना ना तो पण निश्चित धावपळ जायची. मग अहो आता टाक्या संपी घेतात गॅस नाही. आता कथा तरी येईल शेत अजून 4-5 दिवस आयशेच चालणार ना. पार उपासणाऱ्याने वेळी लागई. हा बरं भाऊ, हाही गोष्ट मात्र एकदम 100% खरीची. कारण की शहरातल्या शेतीस ना हाटली बिटली सऱ्या बंद जाईल शेत. हॉस्टेल बिस्टेल तटल्या टाक्या टोक्या संपी जाईल शेत. आणि काही शहरच मग डायरेक्ट अशा रांगा लावण्या पडणार भाऊ. आपल्याकडे बराच म्हणजे 90% आपली परिस्थिती एकदम चांगलीच आहे. आपल्याकडे खूप साऱ्या सुखसुविधा आहेत गावकडे. लाकूड बिकूड चटाडे आपण स्वयंपाक बिपाक सर्व गोष्टी होऊ शकतील. पण शहरकडे अजिबात होऊ शकत नाही भाऊ. कारण की त्या लोक देश ना गॅस शिवाय पर्याय नाही हो. आणि या बराने या दोघी देश त्या तिकडेच बांधगडी करायना. बरं जाऊ दे, तो इराण बिचारा त्यांना छोटा देश काय असे ना. पण या इथला रायवळ त्या अमेरिकावाला काय सांगा तुम्ही आता. यासने डायरेक्ट 13-14 वर्ष पूर्ण जगले एवढं तेल साठा होता ना तेवढा या रायवळाने डायरेक्ट बाम टाकी जात तिकडे. काय सांगा ना आता, म्हणजे इथली मोठी उपाधी असं कर टाकेल आता. आणि जर ठराय बिराय ना सर्व देशच ना अमेरिकाला डायरेक्ट शांत कर द्या बा. पण मग काय आता होऊ शकत ते. पण मा सत्ता त्यांनाकडे शी, त्यामुळे काही गोष्टी शांत होऊ शकतस. नाही तो एक साऊथ कोरिया ना का काहीतरी शेतो किंग जॉम का कुम जॉम शेतो तो बोलता रायवर्षी भूमा आजू. तो जर युद्ध उतरणार ना यसले डायरेक्ट तर संपा टाकाई. काही विषयच नाही डायरेक्ट. नाही पण मला म्हणणं काय शी तुम्ही तुम्हाला तथा काय करता नाहीत पण तुम्हामुळे आमनं नुकसान होई राहणं ना. हो
आमनाकडे पेट्रोल भेटे नाही राहणार, गॅसना टाक्या भेटे नाही राहणार, तेल गोड तेल सुद्धा आता महाग होईल जाणार शे म्हणे. मग लोक खावा ना काय. मोदीने सातडे काय गंमत पावालेच शे का. त्यांना चांगला स्टॉक कर ठेवली 20-20-30-30 टाक्या होती त्यांना गरमा. हो तो काय बुक्या राहावा नाही, पण आपल्यासारखा गरीब असणं काय करानं. गोड तेल लागत आपली. हो गोड तेलच भेटणार नाही, माग दुनियाभर नव्हे गे, काय परवडे बरं. बापा ते तर जाऊ द्या, पण आता ना बाया हो चुलं पेटाळायला तयार नाहीत. हो त्याचं दूर लागस. जुन्या बाया कदा चुलावर स्वयंपाक करे, आता नाही असं सांगत कदा नाक तोंड पितच काय सांगा ना आपा तुम्ही आता. मग अशी बी परिस्थितीशी पेट्रोल महाग होई जाणार शे बुवा आता. पिरानं येवानं आकाश स्थगित होई जाई का म्हणे. पेट्रोल महाग होईना म्हणजे सर्वच गोष्टी महाग होई जाती. डाळा साळात गोड तेल असंही नसही किराणा सगळ्या वस्तू. पेट्रोल वाढणं म्हणजे सर्व वाढी जात भाऊ, एकूण एक गोष्ट वाढी जात. पण तो फटका सर्वसामान्यालाच पडस. हो बरोबर शे का नाही. मग यानावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय लावला पाहिजे. नंतर त्या किंग जॉन्स ना त्याला फोन लाई दिला पाहिजे, तो तरी समाप्त कर दी विषय, खल्लास कर दी काय आमना. तर मंडळी आजने अशी परिस्थिती एकदम बिकटशी काही होऊ शकस. तर मंडळी तुमले मनी विनंती शे की आपण लवकरात लवकर काहीतरी याला निर्णय काढला पाहिजे. आपला देशनं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आणि ह्या जर निर्णय थोडासा स्थगित होई गया तर खूप मोठे असे नुकसान व उपासमारीन सुद्धा वेळ काही होऊ शकस, ते आपण सांगू शकतो नाहीत आता. पण मग मला म्हणणं एवढंच की लवकरात लवकर जेवढा लवकर युद्ध समाप्त होईना तेवढं गोष्ट चांगली शे आपले. आणि सर्वात देशच मिळणे किंवा काही देशांना सपोर्ट घेसन आपण हे युद्ध लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. कारण की युद्ध त्याच्यामुळे तिकडे होई राहणं, नुकसान आपण होई राहणं. आणि बऱ्याचशा ठिकाणी हाटले बंद पडी गयात, बऱ्याच लोकांना अशा रोजगार थांबे गयात. तर मंडळी यानावर काहीतरी लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे. कारण की कशीशी भूक म्हणजे हा प्रत्येकना विशेष आहे आणि उपासमारीने वेळ येऊ शकस. त्यामुळे मंडळी कोणा पोटवर पाय न देता आपण हा युद्ध लवकरात लवकर समाप्त केलं पाहिजे. असंच मला म्हणणं आहे की लवकरात लवकर सर्वांचा सपोर्ट घ्या, युद्ध लवकरात लवकर थांबाडा. कारण की खूप अशी या युद्धामुळे खूप मोठी अशी महामारी येऊ शकस आणि नुकसान देखील प्रत्येक देशनं नुकसान शे त्यांना. पेट्रोल महागाई राहणं, गोड तेल महागाई राहणं. आणि इराण म्हणजे गोड तेल आणि पेट्रोल बाबतीत एक नंबरला देश आहे आणि त्यापासून सर्व देश असले काहीतरी त्यापासून फायदा भेटे राहणार. पण अमेरिकाला ते सण नाही राहणं का काय ते आम्हाला माहिती नाही. तर तुम्ही लवकरात लवकर सपोर्ट करा. जय खानदेश. भेटत पुढला व्हिडिओ.